हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण इकडे आलोय कारण की मी करणार आहे एक ज्वेलरी कलेक्शन व्हिडिओ. माझ्याकडे भरपूर ट्रेडिशनल ज्वेलरी आहे, साडीज अँड ड्रेसेसवर स्टाईल करण्यासारखी आणि थोडीशी डिझायनर साडीजवाली पण आहे. सो मी विचार केला की मी एक हॉल टाईप व्हिडिओ करते जिकडे मी माझं पूर्ण कलेक्शन दाखवेन. आय थिंक तुम्हाला आवडेल बघायला आणि तुम्ही पण इन्स्पिरेशन घेऊ शकतात हे तुम्हाला कधी ज्वेलरी तशी घ्यायची असेल तर. अँड माझ्याकडे ॲक्च्युली जास्त ट्रेडिशनल ज्वेलरी आहे, आय वोंट लाय, मी तुम्हाला आत्ताच सांगते. पण थोडीशी डिझायनर साडीज अँड ड्रेसेसवर घालण्यासारखी पण होती, तर मी विचार केला एकाच व्हिडिओमध्ये मी करते. अँड इफ यू नो मी, इफ यू फॉलो मी ऑन माय इंस्टाग्राम, तर तुम्ही मला बघत असाल की मी वेगवेगळी ज्वेलरी घालत असते ट्रेडिशनल साडीजवर, कारण की मला खूप आवडतं ते सगळं ट्रेडिशन अँड ज्वेलरी अँड ते सगळं साडी अँड ऑल. सो अजून मी जास्त बडबड करण्याआधी आपण व्हिडिओ स्टार्ट करूया, कारण इफ यू कॅन सी माझ्याकडे भरपूर सारे डब्बे आहेत जे आपल्याला गो थ्रू करायचे आहेत. अयो, भरपूर सारे मी असं मांडून ठेवलंय खालती तुम्हाला दाखवायला. सो अजून मी बडबड करायच्या आधी लेट्स गो गाईज. द फर्स्ट पीस ऑफ ज्वेलरी इज आर ट्रेडिशनल ठुशी. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही, मी थोडंसं इकडे बघीन कारण की मी इथे ना मिरर ठेवलाय मला समजायला की तुम्हाला दिसतंय की नाही बरोबर. सो या, दिस इज द फर्स्ट पीस. ही सर्वात पहिले फर्स्ट परचेस आहे आय थिंक हा माझा. आणि इथे असं मस्त ह्याला कलर आहे मध्ये छोटूसा. अँड दिस इज द मोस्ट महाराष्ट्रीयन थिंग आय हॅव आय थिंक, कारण की ठुशी सगळे महाराष्ट्रीयन बायका घालतात, बायका मुली वॉटेवर. अँड हे असं दिसतं. सॉरी मी तिकडे बघून करते, बट दिस इज हाऊ इट लुक्स. आणि ही सर्वात पहिला पीस आहे माझा जे मी परचेस केला जेव्हापासून मी महाराष्ट्रीयन ज्वेलरी अँड ऑल वेअर करायला लागली. माझी मम्मी पण हे वापरते कारण तिला पण आवडतं आणि हे खूप एलिगंट दिसतं. सो या, दिस इज द फर्स्ट पीस ऑफ ज्वेलरी. सो मला माहिती नाही ही मी कितीला घेतली, कुठून घेतली, पण ही तुम्हाला असं मी अजून स्टोर एक सांगणार आहे जिकडून मी बाकी ज्वेलरी घेतल्या, तिकडे पण ही तुम्हाला मिळून जाईल. आणि आय डोंट थिंक जास्त एक्सपेन्सिव्ह असेल, लाईक 200-300च्या आसपास ही तुम्हाला मिळून जाईल. आणि ही खूप जुनी आहे ॲक्च्युली, मी हे चेंज वगैरे करून घेतलेलं नंतर. सो या, दिस इज द फर्स्ट पीस ऑफ ज्वेलरी गाईज. सो लेट्स सी गाईज. सो द नेक्स्ट पीस ऑफ ज्वेलरी इज दिस बिग ओल्ड हार. थांबा, मला तर नीट पकडू द्या आधी. हे बघा, ह्याला असं खालती लटकन टाईप असं मणी लावलाय आणि हा असा फुल लेंथ हार आहे. ह्याला मागे असा गोंडा वगैरे आहे. आणि हा हार आलेला झुमक्यांसोबत. थोडे मोठे आहेत हे, बट या, मला एक मिनिट तुम्हाला दिसत असेल तर. आणि ह्याला पण असे मणी आहेत खालती आणि या झुमक्यांसोबत हा हार आलेला. हा हार मी ॲक्च्युली हा सेटमधला आहे. ह्याचा छोटा भाऊ पण आहे, छोटा भाऊ छोटी बहीण वॉटेवर, पण ह्याचा छोटं व्हर्जन पण आहे जे मी तुम्हाला 2 मिनिटात दाखवेन. हे मी सेट परचेस केलेला माझ्या बहिणीच्या लग्नात 2 का 3 वर्ष आधी. तेव्हा मी पैठणी नेसणार होती आणि मला त्याच्यावर खूप असं ट्रेडिशनल सगळं हवं होतं. सो मी हे तेव्हा परचेस केलेलं, ठाण्यामधूनच केले. मी एंडला तुम्हाला स्टोअरचं नाव सांगेन कारण की इफ आय एम नॉट रॉंग, मी सगळ्या गोष्टी तिकडूनच परचेस केल्या. सो मी तुम्हाला एंडला स्टोअरचं नाव सांगेन की मी हे कुठून घेतलंय. आणि हा मला 1000 का 1100ला काहीतरी पडला होता तेव्हा. आणि इट्स प्रिटी डिसेंट, इट्स गुड क्वालिटी, इट्स हेवी. आणि 2-3 वर्ष झाल्यात मी हा वापरलाय आणि मम्मी पण वापरते, मी पण वापरते. आणि हा काळा नाही पडलाय, कुठून रस्ट किंवा काहीच इश्यू नाही आलाय, काहीच. सो इट्स प्रिटी गुड क्वालिटी. आणि ते स्टोअर पण खूप चांगलं आहे, तिकडे खूप ट्रेडिशनल गोष्टी तुम्हाला मिळतील. आता मी तुम्हाला ह्याचं छोटंवालं व्हर्जन दाखवते. ते पण मी तिच्याच लग्नात घेतलं होतं ह्याच्यासोबतच स्टाईल करायला. मी आधी तो मोठावाला हार घेणार नव्हती, मी आधी छोटाच घालणार होती, पण नंतर मला वाटलं की इनकम्प्लीट वाटतंय लुक, सो मी जाऊन मोठा पण घेऊन आली. अँड सी गाईज, हे त्या मोठ्या हाराचं छोटं व्हर्जन आहे. हे मी त्याच्यासोबत घालते, म्हणजे हा असा वरती आणि तो खालती, फुल कम्प्लीट लुक वाटतं. ह्याला असं मणी वगैरे नाहीये खालती जसं त्याला होतं. आणि ह्याच्यासोबत परत झुमके येतात. सो मला 2 झुमके मिळालेत, मी आणि मम्मी एका टाइमला पण घालू शकतो. ते थोडी साईज छोटी आहे जर तुम्हाला दिसत असेल तर या झुमक्यांची. ह्याला पण खाली असं आहे काय लटकन काइंड ऑफ थिंग. आणि हे पण तुम्ही बघू शकता, मी तेव्हा स्टाईल केलेला, मी फोटो टाकेनच. काळं नाही पडलंय, काहीच डॅमेज नाही झालंय. 2-3 वर्ष झालं त्याला. आणि मी त्याच्यानंतर पण खूप वेळा हा घातलाय, मम्मीनी घातलाय. सो इट्स प्रिटी गुड क्वालिटी. सो या, हा नेक्स्ट हार होता. आणि हा मला
आय थिंक 500-600 रुपीजला पडला होता, हाफ प्राइस. तो मोठा होता, सो 1000 हा 500-600. आय डोंट नो आता तुम्हाला हे सेम मिळतील का, कारण की मी हे खूप जुनं म्हणजे खूप आधी घेतलं होतं. पण तुम्हाला काहीतरी सिमिलर मिळेल त्या शॉपमध्ये, ठाण्यातच आहे. आय विल गिव्ह यू द डिटेल्स. वेट गाईज, आय विल गिव्ह यू. ओके गाईज, सो 2 नेकलेस बघून झाले, तर आता आपण बांगड्या बघूया जरा, आणि मग मी तुम्हाला परत नेकलेस दाखवते. सो दीज आर द ट्रेडिशनल बँगल्स आय हॅव. ऑल टुगेदर माझ्याकडे एवढ्याच बांगड्या आहेत. मी ह्याच्यातच कलरच्या घालायच्या आहेत किंवा हिरव्या घालायच्या, तर मी ह्याच्यात घालते. ह्याला काहीतरी जिलेबीचे तोडे बोलतात, इफ आय एम नॉट रॉंग. करेक्ट मी इफ आय एम रॉंग इन द कमेंट्स बिलो. पण हे मला खूप आवडतं, म्हणजे खूपच जास्त आवडतं. इफ आय हॅव गिवन अन ऑप्शन, और इफ कधी फ्युचरमध्ये मी रिअल बनवलं तर आय यूज दिस डिझाईन. मला हे एवढे आवडतात, कारण की असं आहे ना की ह्याचा एक कडा जर तुम्ही घातलात ना, बस खूप क्लासी आणि युनिक वाटतं. सो या, हे मी 4 घेतलेले तेव्हा. हे पण मी माझ्या बहिणीच्या लग्नात घेतलेत. हां, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, हे पण मी माझ्या बहिणीच्या लग्नात घेतलेत आणि आतापर्यंत जरा पण काळे नाही झाले. आणि ट्रस्ट मी, त्या नेकलेसेसपेक्षा मी हे जास्त वापरते. हे मी हर एक साडीवर घालते. आणि हे तेव्हा मी 2 घेतलेले. आता हे बेंड झालेत, कारण की नाही, बेंड नाही झालंय. मला वाटलं बेंड झालंय, नाही. हे मी तेव्हा 4 घ्यायला हवे ते, कारण की ही डिझाईन पण तुम्ही बघू शकाल की खूप नाजूक आणि सुंदर आहे. हे पण मी तेव्हा 4 घ्यायला हवे होते, पण मी नाही घेतले अनफॉर्च्युनेटली. का मला माहिती नाही. पण हे पण खूप छान दिसतात. म्हणजे एक सिम्पल साधं लुक हवं असेल तर दिस लुक्स व्हेरी नाईस. सो इफ मला आठवतंय, हे काहीतरी 350ला 2 होते आणि हे 700चे होते. 7 का 800चे. मला एक्झॅक्ट प्राइजेस नाही आठवत, कारण की खूप आधी घेतलेले. पण हे पण तुम्हाला, हे तर आय एम प्रिटी शुअर तुम्हाला कोणत्या पण दुकानात आता पण मिळतील. ह्याचं मला माहिती नाही, हे वाल्याचं. हे तुम्हाला भेटून जातील आता पण हवे तर. सो यू कॅन स्क्रीनशॉट अँड शो रेफरन्ससाठी. सो हे एवढंच आहे माझ्याकडे ट्रेडिशनल बांगड्यांमध्ये. सो द नेक्स्ट थिंग आय हॅव हिअर इज अगेन अ ठुशी. थोडी वेगळी स्टाईलची ठुशी आहे. मला माहिती नाही ह्याला काय बोलतात, तुम्ही सांगा कोणाला माहिती असेल तर. आणि इफ तुम्ही मला इंस्टाग्रामवर बघताय तर तुम्हाला माहिती असेल, मी रिसेंटली माझ्या फ्रेंडच्या लग्नामध्ये ही ठुशी स्टाईल केलेला, ही ठुशी स्टाईल केली होती. सो दॅट हाऊ इट लुक्स. आणि खूप एलिगंट आणि प्रिटी वाटते. एकच घातलं तरी पण बस झालं असं. आणि ही खूप अशी बोलतात ना, सॉरी, ही खूप अशी ट्रेडिशनल आहे एकदम. असं काहीच नाहीये, प्लेन साधी एकदम सरळ. सो ही पण मी काहीतरी 300 रुपीजला घेतलेली त्या सेम स्टोअरवरून. ओके, आय टेल यू, जयश्री कलेक्शन इज द स्टोअर. माझ्याच पोटात राहत नाहीये. जयश्री कलेक्शन नावाचं स्टोअर आहे ठाण्यामध्ये. 2-3 त्यांचे आउटलेट्स आहेत. सो तुम्हाला तिकडे ह्या सगळ्या ज्वेलरी मिळतील. हे तर मी खूप रिसेंटली घेतले. असं तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट त्यांना दाखवलं तर माईट बी त्यांच्याकडे हे असेल. मला माझ्या इंस्टाग्रामवर खूप फोटोज आणि व्हिडिओज मिळतील. इकडे पण मी तुम्हाला असं या इथे कुठेतरी टाकेनच फोटो. सो ही ती ठुशी आहे. आणि ह्याच्यासोबत मी लॉंग नेकलेस म्हणून माय मोस्ट फेवरेट कोल्हापुरी साज हे घेतलं होतं. माय मोस्ट फेवरेट. मी तुम्हाला सांगते माझा हा फेवरेट काय आहे. नॉर्मली कोल्हापुरी साज ना खूप जाडे असतात आणि खूप असं हेवी लुकवाले असतात, आणि मी खूप पिटीट आणि छोटूशी आहे, तर ते नाही सूट करणार मला. मी जस्ट रॅन्डमली बघत होती, मला हा दिसला. तिला पण हा खूप आवडला, माझ्या फ्रेंडला, आणि मला पण आवडला. अँड वी वर लाईक की हाच मला तिच्या लग्नात घालायचा आहे, मग साडी काय पण असू दे. सो मी देन अँड देअर, मी काही विचार नव्हती करून गेली, मी हा तिकडे घेतला. आणि हा मला 1400ला पडला. थोडा एक्सपेन्सिव्ह आहे, कारण की इयरिंग्स वगैरे नाही आले त्याच्यासोबत. बट अगेन त्याच्यानंतर मी हे असं कुठे बघितलं नाही, एवढं नाजूक आणि एवढं छान. खूप प्रिटी दिसतो हा. हा पण तुम्ही ऍक्च्युली फक्त एक पण घालू शकता, वरती काही न घालता. हे पण प्रिटी दिसेल. दिस इज वन ऑफ माय फेवरेट पीस ऑफ ज्वेलरी आहे. याच्यासोबत मी 2 कानातले घेतले होते, कारण की कानातले दोन्हीमध्ये पण आले नाही. एक हे होते छोटेसे, ह्याचा आता दुसरा पीस मी पकडत नाही, पण एक हे होते. आणि ह्याला लावायला मी कानचेन घेतलेली, मी तुम्हाला दाखवते कानचेन. सो मी विचार केला, जर ठुशी सोबत हे मॅच झाले मोतीचे तर मी हे घालेन. आणि सेकंड वन इज व्हेरी ब्युटिफुल. इट इज दिस. हे पण मी बघता क्षणी प्रेमात पडली यांच्या. हे असं इथे लावून, तुम्हाला दिसतंय, हे असं लावायचं. पण मी हे थोडं वेगळं स्टाईल केलेलं. मी ह्याला हे असं बनवून इकडे कानचेन टाईप स्टाईल केलेलं तिच्या लग्नामध्ये. मी तुम्हाला फोटो असं इथे दाखवेनच आहे एक
कानाचा माझा फोटो म्हणजे नॉट कानाचा पण आहे. आय गॉट दीज फॉर 650 रुपीज आय थिंक, पण आय थिंक इट्स वर्थ. अजून पण वेगळे चंद्रकोर अँड ऑलचे होते, पण माझ्या कोल्हापुरी साजमध्ये अशी डिझाईन आहे, म्हणजे असं आहे थोडा कलर, सो मी हे घेतले. 650 रुपीज, सेम शॉप. कांचन मात्र मी तिकडून नाही घेतली आहे. मी क्रॉफर्ट मार्केटला गेलेली ना, तेव्हा मला कांचन बेल ह्याला काय बोलतात आय एम नॉट रिअली शुअर, पण हे बघा माझं स्ट्रगल चालू आहे त्याच्यासोबत. थांबा. ओके, हे असं लावता येतं आणि मला हे स्टाईल करायचं होतं तिच्या लग्नात, पण तसं मी काही घातलं नव्हतं. सो हे असं, ह्याचा अजून एक पीस आहे पण आता तो मी काढणार नाही कारण की तो गुंतलाय. पण हे मी क्रॉफर्ट वरून 150 ला काहीतरी घेतलं. गोड आहे हे पण, मस्त आहे छोटूस. प्लीज बिग बाळी, खूप छोटे आहेत. मला माहिती नाही तुम्हाला दिसतंय की नाही, पण हे बिग बाळी हे इथे असं लावतात, इथे असं लावतात. हे पण मी त्या स्टोर मधून घेतलंय काहीतरी 100-150 रुपीजला. हे माझ्याकडे खूप आधीपासून आहे, माझ्या बहिणीच्या लग्नापासून मी हे घेतलेलं लावायला. दिस इज द मोस्ट मराठी थिंग आय थिंक, बिग बाळी घालणं. सो मी हे लुक कम्प्लीट करण्यासाठी हे छोटूशे असं घेतलेले. आणि हे ना मी ऍक्च्युली ॲज अ इयरिंग पण घालते. तुम्हाला असं एकदम नाजूक काहीतरी हवं असेल ना, आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही, आय एम ट्राईंग मिररमध्ये बघून, पण मलाच नाही दिसत आहे. पण हे बघा, मी असं हे खूप छान वाटतात नाजूक इयरिंग्स म्हणून. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, माझी नॉर्मल जी ट्रेडिशनल नथ आहे ती हरवली कुठेतरी, आय एम नॉट शुअर कुठे हरवली, पण माझ्याकडे या 2 नथी होत्या. मी ऍक्च्युली ही घातली आहे तिच्या लग्नात, ही बघा, कारण की गोल्डन माझ्या ह्याच्यात मोती खूप कमी होते, सो मी ही घातली तिच्या लग्नात. आणि अजून एक नथ जी मला खूप आवडते इज दिस पिकॉक नथ. मला माहिती नाही कॅमेरा फोकस होतोय की नाही, पण पूर्ण पिकॉक आहे नथवर. आणि मी ही आता रिसेंटली माझ्या फ्रेंडच्या एका लग्नात घातलेली, मी तुम्हाला दाखवेन याचा फोटो. पण ही खूप प्रिटी वाटते. आणि मी दोन्ही नथी, ही काहीतरी 200ची होती आणि ही काहीतरी 100ची होती. आणि जी नॉर्मल ट्रेडिशनल आहे ती पण होती माझ्याकडे, ती हरवली आहे कुठेतरी, पण ती मी घेणार आहे परत. सो या 2च नथ आहेत माझ्याकडे ॲट द मोमेंट. अँड येस, दीज आर वर ऑल द थिंग्स जे मी तिच्या लग्नात घातले. वेट पण अजून संपलं नाहीये. अजून लास्ट पीस ऑफ ट्रेडिशनल ज्वेलरी, मला माहिती नाही हे ट्रेडिशनल मध्ये काउंट होणार, मॉडर्न मध्ये काउंट होणार की कशात काउंट होणार, पण हे आहे. तुम्हाला दिसतंय का? हे बघा. सो हे असं दिसतं. आणि हे मी रिसेंटली घेतलंय एका एक्झिबिशन मधून, ठाण्यातच एक्झिबिशन लागलेलं, तिथून मी हे 1200 रुपीजला घेतलं. हे खूप प्रेटी आहे, म्हणजे असं छोटे छोटे डायमंड्स आणि असं मोती. सो मला हे खूप आवडलं, मम्मीला पण चांगलं वाटत होतं, तर आम्ही विचार केला की घेऊच या, जर तुम्हाला दिसत असेल तर. इट्स व्हेरी क्यूट. आणि इथे असं चेन्स आहेत. आणि आय एम प्रिटी शुअर तुम्ही त्या जयश्री कलेक्शन मध्ये विचारलं तर तुम्हाला हे पण मिळूनच जाईल, कारण तिथे पण मी अशा टाईपची ज्वेलरी बघितली होती. आणि ह्याच्यासोबत ना इयरिंग्स आले, छोटूसे इयरिंग्स आले. हे एवढे दिसत नाही कानामध्ये, बट इट्स प्रिटी. सो मी दुसऱ्या साडी सोबत पण हे स्टाईल करू शकते. सो मी तुम्हाला आय थिंक सांगितलं, हा 1200ला मला सेट मिळाला. अँड दिस इज द लास्ट ट्रेडिशनल. मला नाही माहिती हा ट्रेडिशनल मध्ये येईल, मॉडर्न मध्ये येईल की कशात, पण दिस इज द लास्ट ट्रेडिशनल पीस. ओ सॉरी, आय हॅव. ह्याचा पण मी फोटो इकडे तुम्हाला दाखवेनच. हा मी आता रिसेंटली स्टाईल केलेला माझ्या फ्रेंडच्या लग्नामध्ये. सो या, दॅट्स ऑल फॉर द ट्रेडिशनल ज्वेलरी. आता मी तुम्हाला पटकन माझे डिझायनर मॉडर्न, म्हणजे काय बोलतात, आय डोंट नो, नॉट सो ट्रेडिशनल ज्वेलरी दाखवते. सो लेट्स गो फॉर दॅट. ओके गाईज, सो नेक्स्ट पीस हा एक मॉडर्न असा नेकलेस आहे, म्हणजे मॉइझनाईट ज्वेलरी नेकलेस बोलतात हा ह्याला. आय डोंट नो, मॉइझनाईट स्टोन्सचा असतो हा. आणि हा पण मी माझ्या फ्रेंडच्या लग्नामध्ये माझ्या रिसेप्शनच्या लुकवर घालायला घेतलाय. ह्याची बॅक स्टोरी सांगते मी. मी लिटरली तिच्या लग्नाच्या आदल्या रात्री जाऊन घेतलाय, म्हणजे दुसऱ्या दिवशी 7ला आम्हाला लग्नासाठी उठायचं होतं आणि आदल्या रात्री संध्याकाळी मी हा मार्केटमध्ये शोधत होते. अँड आय थिंक आय गॉट लकी, कारण की मी खूप सारे एक्सपेन्सिव्ह आणि खूप असे जाड स्टोन्सवाले बघितले आणि मला खूप काहीतरी नाजूक हवं होतं, कारण की माझी साडी खूप अशी नाजूक स्वीट होती आणि खूप भरलेली होती. सो मला काहीतरी कमी भरलेलं हवं होतं. जो मला हा फायनली घरी जाताना एका स्टोअरमध्ये मी अशीच घुसली, तिकडे हा मिळाला आणि त्याच्यासोबत हे इयरिंग्स आले.
हा असा रोज गोल्ड कलर मध्ये, माझी साडी पण पिंक कलरची होती. सो या, आय गॉट दिस फॉर आय थिंक 1500 और समथिंग. हे नेकलेसेस जरा महाग येतात कारण की मी खूप साऱ्या स्टोर्समध्ये हे बघितले आणि खूप एक्सपेन्सिव्ह होते. तरी मला वाटतं आय गॉट लकी की मला हा 1500 मध्ये मिळाला, कारण की दुसऱ्या स्टोर्समध्ये अजून एक्सपेन्सिव्ह होते. सो या, हा खूप प्रिटी दिसतो. मी तुम्हाला लावून दाखवू का? दिसत तर नाहीये, आय डोंट थिंक सो, बट मी इथे फोटो टाकेन घातलेला, तर तुम्ही ते बघा. फेवरेट आहे हा माझा बाय द वे. अँड ह्याच्यासोबत घालायला मी असंच टाइमपास, नॉट टाइमपास ऍक्च्युली, पण अशा मोत्याच्या बँगल्स घेतल्या. माझ्याकडे मोत्याची ज्वेलरी आहे पण बँगल्स नव्हत्या. सो मी असा विचार केला की हे आय थिंक ट्रेडिशनल वर पण मी घालू शकेन. सो मी ह्या 2 बँगल्स घेतल्या. मला ह्याचा पण रिग्रेट होते की 4चा सेट घ्यायला हवा होता, कारण की मी दोन हातात 2 घालू शकत होती, पण आता मला एकच घालायला लागते, कारण की हे पण खूप मस्त आहे आणि माझा हात खूप छोटा आहे. सो माझा गाळा पटकन मिळत नाही कुठे, आणि मला या मिळाल्या तेव्हा. सो हे मी 2 350 ला घेतले. हे पण खूप मस्त आहे. असं बाजूला डायमंड्स आहेत आणि तुम्हाला दिसत असेल तर बाजूला डायमंड्स आहेत, मध्ये मोती आहेत. हे पण असं रोज गोल्डिश पिंकिश कलर मध्ये आहेत, सेटला मॅच होणार आहेत. सो दिस इज इट. आता खाली ना मी असा पसारा मांडून ठेवलाय, म्हणून मी खाली बघतेय की नेक्स्ट ज्वेलरी दाखवायला. दिस इज द नेक्स्ट ज्वेलरी. हे पण तिच्या लग्नात घेतल्या. खूप खर्च केला मी तिच्या लग्नात, आता मला रिअलाइज होत आहे. सो या गाईज, दिस इज द नेक्स्ट पीस, जे मी परत एका डिझायनर साडीवर घालायला घेतलेला. रेड आणि कॉपर गोल्डन साडी होती, म्हणून मी हा कॉपर नेकलेस घेतला. मला युजली कॉपर एवढा आवडत नाही, पण हा मोती कॉपर असं बघा दिसतंय तर तुम्हाला, खूप प्रिटी दिसतोय हा. सो मी हा घेतला. हा पण परत काहीतरी 1500 ला का काहीतरी होता. हा पण त्याच स्टोअर मधून घेतलाय मी, जिकडून मी तो वाला नेकलेस घेतलाय. आणि मला वाटतं माझ्या फ्रेंडनी पण तिकडून काय काय घेतलेलं. याच्यासोबत हे खूप प्रिटी इयरिंग्स झालेत. ऍक्च्युली दिस वॉज अ स्टील, कारण की ह्याच्यासोबत हे खूप प्रिटी इयरिंग्स झालेत आणि असे म्हणजे ना हे मीडियम साईज आहेत. सो मी नॉर्मली पण घालू शकते दुसऱ्या ड्रेसेसवर. आणि ह्याच्यासोबत एक क्यूटशी अशी बिंदी पण आली आहे. सो मी ही पण उलटी होती, क्यूटशी अशी बिंदी आली आहे. सो मी असं ही पण कधीतरी अशी स्टाईल करू शकते आणि ही चांगली पण दिसते बघा. सो ऍक्च्युली दिस वॉज अ स्टील, कारण की ह्याच्यात बिंदी होती, इयरिंग्स होते. हे बघा मी इकडे कसं दाखवू तुम्हाला, बिंदी होती, इयरिंग्स होते, नेकलेस होता. सो ऍक्च्युली दिस वॉज अ स्टील फॉर 1500. आणि मला माहिती होतं मी कॉपर कलरचा नेकलेस एवढा नाही घालणार, त्या साडीवरच घालेन. सो हा एवढा काही एक्सपेन्सिव्ह नाही मिळाला मला. सो या, दिस इज द नेक्स्ट पीस. अँड नाव लेट्स टॉक अबाउट कॉपर बँगल्स, कारण की माझ्याकडे त्या पण होत्या. माझ्याकडे ह्या, ओ माय गॉड, ह्याला अजून तिच्या हळदीला घातलेली हळद लागलीये. ओ माय गॉड. जाऊ दे, मी नंतर साफ करते. पण हे बघा, ह्या 4चा सेट होता. हे पण मी माझ्या बहिणीच्या लग्नात घेतलेले, तिच्या त्या लग्नात जे मी घातलेलं त्याच्यावर घालायला रिसेप्शन मध्ये. सो हे मी मला तिच्या त्या म्हणजे माझ्या फ्रेंडच्या एंगेजमेंट मध्ये पण हे घालायला मिळालं. ह्याच्यासोबत हे मॅचिंग होतं, तर हे एक सेट बनून गेला मला त्या साडीवर. सो या, आणि मला आठवत नाही मी हे कितीला घेतलंय, पण 400-500 ला असेल, कारण की 4 आहे, गुड क्वालिटी, अजूनपर्यंत खराब नाही झाल्या, 3-4 वर्ष आधीच्या होत्या. सो या, हे पण मी नोपड्यावरून घेतलंय सगळं. आणि अजून मी 2 बँगल्स घेतल्या. ह्या खूप रॅन्डम परचेस होता, मी घेणार नव्हती, पण मी जसं बोलली की माझा हात खूप छोटा आहे, तर माझे बँगल साईज मला लवकरात लवकर मिळत नाही. तर मी असंच त्यांना विचारलं काय मॅचिंग आहे का, तर त्यांनी मला 2 कडे दाखवले. आणि आय थिंक दिस वॉज फॉर 400 रुपीज फॉर बोथ. आणि मी हे ऍक्च्युली का घेतले, हे बघा, ड्रेस साडीवर एक घातलं अँड इट्स डन. अजून कोणत्याच बँगलची गरज नाही बघा. सो खूप एलिगंट वाटतं, एक घातला हात भरलेला वाटतो. सो मी हे तेव्हा बोलली की घेऊनच टाकूया. मग माझा हा असं सेट झाला, आहे असा सेट झाला मला घालायला. सो मी हे असं करून घातलेलं तिच्या लग्नात. सो या, हे मी तुम्हाला सांगितलं, हा 400 रुपीजला मी घेतलेले. आणि हे झालं. आता लास्ट सेट जो माझ्याकडे आहे तो डायमंडचा आहे. माझा
आता मला रिअलाइज होते मी माझ्या फ्रेंड्सच्या लग्नात खूप खर्च करते, कारण की हा पण पूर्ण सेट मी माझ्या फ्रेंडच्या लग्नात घेतला. ओके गाईज, सो लास्ट सेट मी तुम्हाला दाखवला डायमंडचा होता. मला माझ्या बँगल्स मिळत नव्हत्या, सो मी त्या शोधत होती, बट मिळाल्या त्या आता. अँड दिस इज द लास्ट सेट जो माझ्याकडे आहे. एकदाच घातलाय मी हा अजून. एका माझ्या फ्रेंडच्या लग्नात मी लेहंगा घेतलेला, त्याच्यावर मला डायमंड ज्वेलरी हवी होती. खूप प्रिटी आहे. अयो, हे असं दिसतं. आय डोंट नो, आय थिंक माझ्या डायमंड ज्वेलरी एवढी चांगली नाही वाटत, ट्रेडिशनल जास्त वाटते, पण तो ड्रेस तसा होता, तुम्ही घेतला. अँड आय गॉट दिस फॉर अराउंड 200 मध्ये कसं मिळणार, 2000 और 2500, मला एक्झॅक्टली आठवत नाही. आणि ह्याच्यासोबत असे इयरिंग्स होते. हे असा सेट आहे हा. सो ह्याच्यासोबत हे छोटेसे असे टायनी इयरिंग्स होते आणि खूप प्रिटी रिफ्लेक्ट करतोय हा, जर तुम्हाला दिसत असेल तर. अँड या ह्याच्यावर पण मी अजून काय काय घेतलंय. दिस इज द रिंग, आय गॉट इट विथ दॅट, कारण की लेहंगा होता तर रिंग चांगली दिसली असती. आणि ही अशी दिसते. सो मी हे असं घातलेलं, म्हणजे नेल्स वगैरेचं सिच्युएशन जरा बेटर होतं लग्नामध्ये, सो इग्नोर दॅट. बट ही मी 400 का काय रुपीजला घेतली. आणि मी बिंदी घेतली, कारण की बिंदी कसं नाही वापरणार त्याच्यासोबत. सो वेट, हा हे बघा, ही पण मला काहीतरी 200-300 ला मिळाली. सगळ्या मोठ्या मोठ्या होत्या. लकीली मला ही एकच अशी छोटूशी टायनी हवी होती. एक मिनिट, हे बघा, छोटूशी टायनी हवी होती, सो मला ही मिळाली. मी इथे तुम्हाला फोटो पॉप करून दाखवेनच कुठेतरी मी हे काय कसं स्टाईल केलेलं. अँड ऑफकोर्स बँगल्स शिवाय तर आपण घालणार नाही. सो येस गाईज, दीज आर द बँगल्स आय गॉट इट, त्या सेट बरोबर पूर्ण घालायला. आणि मला हे खूप आवडलं. मी ऍक्च्युली आधी बँगल्स नव्हती घेणार, मी ब्रेसलेट घेऊन घालणार होती, पण ह्याचं तुम्ही काम बघाल ना, म्हणजे नॉट काम बट ते जे बघाल ना डिटेलिंग, खूप प्रिटी आहे. या मला 4 बँगल्स काहीतरी 1400 ला पडल्या, सो ह्या मी घेतल्या. अँड that is all. Yeah guys, that is all for my jewelry collection, traditional plus designer. and तुम्ही मला सांगा की तुम्हाला ट्रेडिशनल जास्त आवडली माझ्यावर, म्हणजे फोटोज बघून तुम्हालाच कळेलच. सो ट्रेडिशनल जास्त चांगली वाटते माझ्यावर की मॉडर्न ज्वेलरी जास्त चांगली वाटते. अँड डू लेट मी नो, जर तुम्हाला अजून काय बघायला आवडणार असेल मी त्याला मला सजेशन्स मध्ये कमेंट्स मध्ये लिहून सांगा. अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. अँड ऑल्सो डिझायनर साडी व्हिडिओ, I know guys, लवकरच येतोय. Stay tuned for that. And yeah, let's meet next time. Until then, bye.